भक्तीला डोळ्यांची नव्हे तर श्रद्धेची दृष्टी लागते याचा प्रत्यय देणारी वारी धाराशिवच्या कळंब शहरात दाखल झाली। वाशिम येथील संत सूरदास महाराज दिव्यांग पायी वारीमध्ये अनेक वारकरी पाहायला मिळतात। या दिंडीमध्ये 15 दृष्टीहीन वारकरी आणि त्यांच्या सेवेसाठी 5 स्वयंसेवक सहभागी आहेत। तब्बल 450 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात। डोळ्यांनी विठ्ठल पाहता येत नसेल तरी अंतःकरणातील श्रद्धा, नामस्मरण आणि भक्तीच्या बळावर हे वारकरी पंढरीची वाट चालतात। त्यांच्या जिद्दीचा आणि भक्तिभावाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय। याच वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। पांडुरंगाच्या भेटीसाठी अनेक वारकरी विविध लहान मोठ्या दिंड्याच्या माध्यमातून पंढरीकडे मार्गक्रमण करतात। त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील एक दिंडी आहे संत सूरदास महाराजांची, ती देखील पंढरीकडे मार्गक्रमण करताना पाहायला मिळते। या दिंडीतील वैशिष्ट्य जर बघायला गेलं तर या दिंडीतील जे काही वारकरी आहेत ते डोळ्यांनी अंध आहेत। डोळ्यानं जरी त्यांना विठ्ठलाचं रूप पाहता येत नसलं तरी ते विठ्ठलाचा भाव जो आहे तो त्यांना कुठेतरी अनुभवता येतो आणि विठ्ठलाच्या भेटीची ओढ जी आहे ती कुठेतरी त्यांना लागून राहिलेली आहे। आणि याच अनुषंगानं पंढरीच्या दिशेनं हे जे संपूर्ण वारकरी आहेत ते मार्गक्रमण करताना पाहायला मिळतात। पंढरपूरला निघाला आहात, मुखी बघायला गेलं तर पांडुरंगाचं नाव आहे, काय भाव आहे, काय अनुभव येतो नेमका जाताना? दर्शनाला जाताना पांडुरंगाचा आनंद वाटतो आणि आम्ही जरी त्या पांडुरंगाला बघू शकत नसलो तरी ती विठू माऊली आमच्याकडे बघते याचाच आम्हाला खूप आनंद होतो आहे। आणि ती विठू माऊली आम्हाला कशाचेही संकट येऊ देत नाही, कारण सतत आमच्यासोबत असते। आणि विठू माऊलीच्या दर्शनाला जाताना अतिशय आनंद होतो असं सांगतायत। पंढरीला जाताय तुम्ही, पाऊस सुरू आहे मोठ्या प्रमाणात, जर बघायला गेलं तर ऊन वारा पाऊस आहे, हे सगळं संकट झेलत तुम्ही जाताय, काय अडचणी येतात, नेमकं काय आनंद मिळतो येतो? पाऊस जरी असला तरी आम्ही रेनकोट वगैरे घालून जातो आणि आम्हाला म्हणजे असा आनंद मिळते। आनंद घेण्यासारखं म्हणजे कसं आहे की पाऊस वरून पाऊस चालू असतो आणि आमच्या मनामध्ये विठ्ठलाचं नाव चालू असतो, त्यामुळं आम्हाला पावसाचा काही एवढा काही विषय वाटत नाही। किती जरी पाऊस आला तरी आम्ही काय घाबरत नाही, पाऊस जरी आला तरी आम्ही चालतच राहतो आणि पंढरीला आम्ही जातच असतो। आताच तुम्ही एक अत्यंत सुंदर असा अभंग जो आहे तो गायलेला आहे, त्याच्या एक 2 ओळी आमच्यासाठी प्रेक्षकांसाठी काय? भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन, रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन। जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हे दुर्लभ हरीचे नाम, परी हे दुर्लभ हरीचे नाम, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। भाग्यवंता घरी भजन पूजन, ही जी विठ्ठलाची ओढ आहे त्याच अनुषंगाने हे वारकरी जे आहे ते आता पंढरीकडे मार्गक्रमण करताना पाहायला मिळते। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, कळंब, धाराशिव।